तर या अगोदरच्या व्हिडिओमध्ये शिक्षण प्रक्रियेची वैशिष्ट्ये समजून घेतलेली आहे, पण शिक्षण ही एवढी व्यापक संकल्पना आहे. एका दोन व्हिडिओमध्ये का अख्खं आपण जीवनभर जरी शिकलो तरी शिक्षणाचा एक कोपरा एक कण सुद्धा आपण घेऊ शकत नाही, एवढं शिक्षण अफाट आहे. म्हणजे जन्मापासून मृत्यूपर्यंत, मृत्यूनंतर सुद्धा हे शिक्षण चालूच असते. आपला अमृत इतर लोक शिकतात आणि अखंड म्हणजे असंख्य पुस्तकं आहेत, असंख्य देश आहेत, असं म्हणजे खूप मोठं जग आहे. तर शिक्षण या प्रक्रियेचं वैशिष्ट्य समजा पहिली गोष्ट जेव्हा नैसर्गिक प्रक्रिया, नॅचरल आहे, नॅचरल प्रोसेस आहे, चालूच असते. आणि तुम्हाला जरुरी नाही का तुम्ही ते काहीतरी केलंच पाहिजे तरच शिकता, नाही, तुम्ही आपोआप सुद्धा शिकत जाता. काही गोष्टी आपोआप सुद्धा आपल्या डोक्यात भरत जातात, त्याला तुम्हाला ग्रहण करण्याची सुद्धा म्हणजे आवश्यकता नाही आणि स्वयंस्फूर्त प्रक्रिया आपोआप ती होत असते. तर हे झालं पहिलं वैशिष्ट्य. आणि यानंतर म्हणजे ती जन्मापासून तर मृत्यूपर्यंत सतत चालणारी प्रक्रिया. म्हणजे एखादा व्यक्ती शाळेत गेला म्हणजेच तो शिकतो का, महाविद्यालयात गेला म्हणजे तो शिकतो नाही. आता हे जे ज्या ठिकाणी आपण व्हिडिओ काढत आहोत तर हे जे महापुरुष आहे पहा, तर हे जे महापुरुष दिसत आहे हे संत गाडगे बाबा आहे, हे संत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आहेत. जाणूनच इथे व्हिडिओ बनवण्याचं कारण असं, या अशा ज्या महान विभूती आहे शिक्षण या संकल्पनेत ज्यांनी म्हणजे असं नवीन काहीतरी वेगळं असं करून दाखवलं. आणि दोनही महापुरुषांचं नाव विद्यापीठाला आहे. म्हणजे आता संत गाडगे बाबा शाळेत गेले नाही म्हणजे शिकले नाही का? ते जेवढं शिकले ना तेवढं आपण शिकू शकतो का हा प्रश्न आहे. शाळेत गेले नाही तरी, आणि ते चालतं बोलतं विद्यापीठ होते. आणि त्यांनी जे शिकवलं म्हणजे त्यांचा एवढा अनुभव होता, त्यांचं मानसशास्त्र एवढं स्ट्रॉंग होतं की त्यांना म्हणजे झुंडीवर कसं नियंत्रण करायचं हे माहिती होतं गाडगे बाबा. आचार्यत्र यांना चांगला अनुभव आलेला आहे की आचार्यत्रांचं एका ठिकाणी भाषण होतं, त्यांचं भाषण होतं तिथं संत गाडगे बाबाचं सुद्धा भाषण होतं दुसऱ्या ठिकाणी. तर आचार्यत्र जसं भाषण सुरू झालं, आचार्यत्र उच्च शिक्षित होते, एकदम उच्च शिक्षित, कितीतरी नाटकं कितीतरी पुस्तकं लिहिले होते त्यांनी. आणि त्यांचं भाषण म्हणजे त्या काळात हजारोंची गर्दी व्हायची कुठे असं, कारण तो काळ होता तसा. त्यावेळेस एवढा सोशल मीडियावर लोक भाषणासाठी खूप उत्सुक असायचे, दूर दूर न्यायचे, पायी यायचे, सायकल वगैरे गाड्या तर त्यावेळेस खूप कमी. तर त्यांचं भाषण सुरू झालं, खूप गर्दी होती. नंतर त्यांच्या भाषणामधले एक 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 लोक असे गायब व्हायला लागले, कमी व्हायला लागले, पुरी पब्लिक गायब होऊन गेली, पुरा म्हणजे समोरची पूर्ण पटांगण खाली झालं. त्यांनी विचारले लोक गेले कुठे. तर त्यांना सांगितलं, त्यांना माहिती दिल्या गेली की हे जे लोक गेले गाडगे बाबांच्या कीर्तनात गेले. तर हे गाडगे बाबा कोण आहे, मी एवढं म्हणजे एवढं अभ्यासू यांना सांगत आहे. तर असे कोण गाडगे बाबा आहे, तर ते स्वतः आचार्य गाडगे बाबांच्या भाषणात म्हणजे कीर्तनात गेले. तर ते कीर्तन ऐकायला लागले तर ऐकतच राहिले. म्हणजे त्यावेळेस त्यांच्या तोंडातून उद्गार निघाले की सिंहाला पाहावे वनात, वाघाला पाहावे जंगलात आणि गाडगे बाबांना पाहावे कीर्तनात. म्हणजे ज्यांनी शाळेचा दरवाजा ओलांडला नाही आणि एकीकडे ते स्वतः उच्च शिक्षित होते, म्हणजे दिल्लीपर्यंतचे मोठे मोठे स्टेज त्यांनी गाजून टाकले आचार्यांनी. कितीतरी त्यांचे नाटकं, त्यांच्या नाटकाची, त्यांच्या पुस्तकाची जर समजा आपण लिस्ट काढली ना एका वेळेस सांगू शकत नाही एवढं त्यांचं कार्य, असे ते आचार्य. तर याच्यावरून काय सिद्ध होतं की म्हणजे लोकांना म्हणजे शिक्षण ही जी प्रक्रिया आहे फक्त शाळेत किंवा महाविद्यालयाशी संबंधित नाही आहे, तर समाज हीच एक शिक्षणाची कार्यशाळा आहे. म्हणजे त्यांचे नाव विद्यापीठ याच्यासाठी दिलेले आहे. बहिणाबाई चौधरी, संत चोखा मेळा किंवा असे आपण अनेक लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, 1.5 दिवसाची शाळा होती. रशियाला गेले अण्णाभाऊ साठे, रशियाला नेलं त्यांना. आणि त्यांचं जे भाषण, त्यांचं जे लेखणी आहे, जर आपण अण्णाभाऊ साठे यांचे जर पुस्तकं वाचले ना तर आपण विचारच कर अवाक होऊन जातो की काय लिहिले. आपण तर कधी कल्पना पण नाही करू शकत एवढं अण्णाभाऊ साठे लिहिलं. आणि अण्णाभाऊ साठेंना रशियात नेलं, रशिया जागतिक महासत्ता, आणि त्यांच्या राष्ट्राध्यक्षांनी यांचा नामोल्लेख केला होता. एवढं महान असं कार्य अण्णाभाऊ साठे, कारण त्यांनी 1.5 दिवसाची सरी, फक्त ते 1.5 दिवसाच्या या शाळेच्या 4 भिंती जरी गेले होते, पण त्या शाळेच्या 4 भिंतीच्या बाहेर त्यांनी जे शिकलं ना ते म्हणजे विचार करण्यालायक आहे. म्हणजे समाजाच्या प्रत्येक घटकाचं निरीक्षण करायचं अण्णाभाऊ साठे, प्रत्येक घटकाचं, आणि बारीक सारीक सूक्ष्म गोष्टीचं निरीक्षण करायचे. जंगलात हिंडायचे, रानावानात हिंडायचे. नंतर गावातून जेव्हा मुंबईला गेले त्या मुंबईच्या प्रत्येक गोष्टीचं त्यांनी बारीक सारीक निरीक्षण केलं आणि जसंच्या तसं आपल्या अशा अद्भुत लेखणीतून ते त्यांच्या कादंबरीत, त्यांच्या पुस्तकात मांडलं.
त्याच्यामुळे शिक्षण म्हणजे एवढी मर्यादित व्याख्या नाही. शिक्षण म्हणजे फक्त साक्षरताच नाही. शिक्षण म्हणजे एखाद्या व्यक्तीला खूप ज्ञान किंवा विद्वत्ता आहे म्हणजेच तो शिकलेला नाही आहे. तर 64 कला ज्या आहे ना, 64 कला म्हणजे त्याच्यामध्ये ह्या रांगोळी काढण्यापासून तर एखाद्याची ते विणकाम वगैरे करतात ना, ते विणकाम असो किंवा भिंतीला रंगरंगोटी देणे असो किंवा म्हणजे गवंडी काम असो किंवा कुठलंही काम असो, हे शिक्षण या प्रक्रियेत बसते. 64 कलेच्या पलीकडे अशा कितीतरी कला आहे. कारण प्रत्येक लेखकाने प्रत्येक म्हणजे विचारवंतांनी आपापल्या पद्धतीने काही जास्तच्या कला सुद्धा त्याच्यात टाकलेल्या आहेत आणि अशा असंख्य कला त्या सर्व शिक्षण या प्रक्रियेत बसतात. म्हणून आजच्या या व्हिडिओमध्ये मला एवढंच सांगायचं, आपण शैक्षणिक तत्वज्ञान हे आपण समजून घेत असताना म्हणजे बीएड अभ्यासक्रमाला जे फर्स्ट इयरमध्ये जे फर्स्ट सेमची मुलं आहेत, त्यांना विद्यार्थी म्हणजे परीक्षा देणार आहे, त्यांच्यासाठी हा विषय आहे. तर वैदिक तत्वज्ञान आणि बुद्धिस्ट तत्वज्ञान हे आपल्या भारतामधलं अतिशय महत्त्वाचं तत्वज्ञान आहे. आणि याच्यात वैदिक तत्वज्ञानामधलं उपनिषदकालीन तत्वज्ञान हे आपण समजून घेणार आहोत. यानंतरही या विषयावरचे आता व्हिडिओ मी टाकत राहणार आहे. तर पाहत राहा आपलं चॅनल. धन्यवाद.